हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स पाहणार आहोत। किचन टिप्स नंबर 1, फरसबी, मटारचे दाणे, भोपळा, हिरवी मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद, मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्यात। यामुळे रंग हिरवागार राहतो आणि टेस्ट पण खूपच छान येते। किचन टिप्स नंबर 2, कटलेट बनवताना त्या मिश्रणात बारीक ठेचलेले बदाम घालावेत, त्यामुळे कटलेट खूप चवदार होतात। किचन टिप्स क्रमांक 3, जर डाळी लवकर शिजत नसतील तर डाळ शिजवताना चिमूटभर बेकिंग सोडा घालावा, यामुळे डाळ लवकर शिजेल पण त्याची किंचित चव बदलेल। किचन टिप्स क्रमांक 4, पोहे बनवताना फोडणीमध्ये बडीशेप घालावे, यामुळे पोह्याला वेगळा स्वाद येण्यास मदत होते। किचन टिप्स नंबर 5, पुदिना वाळवून त्याची पावडर करून ठेवल्यास ते दहीवड्यात किंवा पाणीपुरीचे पाणी करतेवेळी उपयोगी पडते। किचन टिप्स क्रमांक 6, तुरीची डाळ शिजवताना त्यात थोडे तेल आणि 1 ते 2 लसूण पाकळी टाकावी, यामुळे ॲसिडिटी होत नाही। तसेच थोडेसे आमसूल टाकल्यास पित्त कमी होण्यास मदत होते। किचन टिप्स क्रमांक 7, कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना खायचा सोडा घालणार असाल तर हळद पावडरचा अजिबात वापर करू नका, नाहीतर भजी काळपट कलरचे दिसू लागतात। किचन टिप्स क्रमांक 8, गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडेसे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होण्यास मदत होते। किचन टिप्स नंबर 9, पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी ते रंग बदलेपर्यंत नीट तळणे गरजेचे आहे। किचन टिप्स क्रमांक 10, इडलीचे पीठ बनवताना त्यात मूठभर चुरमुरे घालून वाटल्यास इडल्या हलक्या आणि मऊसूद होण्यास मदत होते। किचन टिप्स क्रमांक 11, बटाटे अंडी उकडताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने ते तुटत नाहीत, त्यासोबत चव देखील चांगली लागते आणि अंड्याचे टरफल पण खूपच छान निघते। किचन टिप्स क्रमांक 12, रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास ती फळं खिसणीवर खिसावी, छान रस निघतो। किचन टिप्स क्रमांक 13, गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात, भाज्या ताज्या व टवटवीत होतात। किचन टिप्स क्रमांक 14, कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावे, साधारणतः आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात। ते पाणी दररोज बदलणे गरजेचे आहे। किचन टिप्स क्रमांक 15, मेथी भाजी निवडून उन्हात किंवा सावलीत वाळून ठेवल्यास आपल्याला ऐनवेळी ती कसुरी मेथी म्हणून सुद्धा वापरता येते। किचन टिप्स क्रमांक 16, कोणताही गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकावे, त्यामुळे गोड पदार्थाची चव अधिकच वाढते। किचन टिप्स क्रमांक 17, कोणत्याही भाजीत कोथिंबीर टाकताना शेवटी टाकावी, त्यामुळे कोथिंबीरचा रंग छान तसाच टिकून राहतो। किचन टिप्स क्रमांक 18, बऱ्याच वेळा साठवणीतल्या कांद्यांना मोड येतात, हे कांदे टाकून न देता घरात रिकामे किंवा कुंडीत कांद्याची कोंब वर राहतील अशा पद्धतीने लावायचे। 15 दिवसातच तुम्हाला कांदा पण वापरायला येईल आणि गरज लागेल तसे केव्हाही आपल्याला भाजीत वगैरे घालायला पात पण कामी येईल। कांद्याच्या पातीमुळे पदार्थाची चव छानच येते। अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत। या किचन टिप्स जर तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू।